झी 24 तास एक पाऊल पुढे. गुणवंत लक्ष्मण इंगळे ही चेकबेटी फार चांगली आहे. त्याचं कारण असं आहे की याच्यावरती रोग फार कमी आहे. रोग प्रतिकारक शक्ती आहे या चेकबेटीमध्ये आणि याच्यावरती लाल्या कधी येत नाही. आणि फळपात्या जवळजवळ 60 ते 70 फळपात्या आणि फुलं आहेत सध्या. आणि एका बोंडाचं वजन जवळजवळ 5 ग्रॅम ते 6 ग्रॅम वजन आहे. आता सध्या पक्का झालेला माल जवळजवळ 40 ते 42 45च्या जवळपास पक्का माल आहे. आणि फुलं आणि पात्या ह्या जवळजवळ 30 ते 40 आहेत. हा जवळजवळ मला 25 मॅक्झिमम 25 निघाला पाहिजे, पण मिनिमम 20च्या वरती तर नक्कीच होतो आहे. नमस्ते, मोहम्मद राजिक मोहम्मद शरीफ अंसारी. एक तो ये पराठी में तल्ले बड़ी फांदी 4 से 5 है और छोटी फांदी 18 से 20 है और अंतर कम है, इसलिए इसको बोंडी ज़्यादा है और 18-20 क्विंटल की अपेक्षा है कि हो सकती. बोंड की साइज़ अच्छी है. इसमें हरापन है, बाकी इसमें लालपन आ गया. लालिया जिसको बोलते हैं उसमें लालिया, हर वैरायटी को लालिया ज़्यादा है. मेरा खेत रोड पर है इसलिए सब देख के गए और ये सब लोग बोलते हैं कि सबसे अच्छी वैरायटी है. नमस्कार, मी संजय नांदूराव पाटील. हे व्हरायटी खूपच चांगली आहे बाकी व्हरायटीपेक्षा. 4 फांद्या आपल्या मुख्य फांद्या आहे आणि 20-25 अशा त्याच्या ह्या आहे. त्याला 5-7-8 बोंड आहे. नमस्कार, लक्ष्मण फकीरा पाटील. म्हणजे याचं नाव यशोदा होतं आणि मी माडकरी असल्यामुळे ही शैली मला पसंत झाली म्हणून मी घेतली. मला एकच याचं पटलं की त्याचा कलर म्हणजे अजिबात कमी होत नाही. जो हिरवापणा आहे तो कायम टिकून राहतो. कितीही माल लागला तरी त्याचा हिरवापणा जात नाही. अरे बोंड तर खूपच लागली असते, आता काय सांगायचं ते. पण यावर्षी पाऊस नसल्यामुळे त्याच्यावर बोंड कमी आहेत, पण तरी 100च्या पुढेच बोंड आहेत. हा सारखी एकदम कैरी एकदम जाड आहे, त्याची वेचायला एकदम सरळ आहे एकदम पांढरा शुभ्र. दुसरं काही टिक्का नाही, काही नाही. रोग तो कोणता झाला नाही त्याच्यावर. मी अजून 10 क्विंटलच्या खाली शेती केलीच नाही ना. अरे गावाचे शेतकरी काय पाहूनच गेले ना. माझ्या शेतावर कमीत कमी 1000 लोक आले ना. झी 24 तास एक पाऊल पुढे.